आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने 500 यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केलाय। या उल्लेखनीय कामगिरीचं श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते। या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक शाखा असून मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणांच्या सहाय्याने आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात। त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी धोका आणि जलद पुनर्वसन याचा मोठा फायदा होतो। या 500 प्रक्रियांमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजवरील उपचार, ट्यूमर एम्बोलायझेशन, वेरिकोज व्हेन्स उपचार, बायोप्सी, ड्रेनेज प्रक्रिया, डायलिसिस, कॅथेटर बसविणे तसेच विविध अवयवांशी संबंधित गुंतागुंतींच्या मिनिमली इन्व्हेन्सिव्ह प्रक्रियांचा समावेश आहे। अत्याधुनिक उपकरणे, अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञ टीम यांच्या समन्वयातून या प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पाडण्यात आल्या। या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर अमोल भालेकर म्हणाले, 500 इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा टप्पा हा माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अत्यंत समाधानाचा क्षण आहे। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे अनेक गंभीर आजारांवर मोठी शस्त्रक्रिया न करता प्रभावी उपचार करता येतात। रुग्णांना कमी त्रास देऊन सर्वोत्तम परिणाम मिळविणे हेच आमचे ध्येय आहे। या प्रसंगी बोलताना हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने रुग्णांना जागतिक दर्जाची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो। डॉक्टर अमोल भालेकर यांनी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्रात केलेली ही कामगिरी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या यशामुळे अशोका मेडिकवर हॉस्पिटलने मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धतीच्या क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण केली असून भविष्यातही अत्याधुनिक, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। 500 प्रोसिजर्सचा एक टप्पा गाठला आहे आणि काही महिन्यात ते अचीव केलेलं आहे। इन लास्ट ओनली 5.5 months वी हॅव अचीव्ड दॅट। तर हा एक टप्पा महत्त्वाचा का आहे, कारण ह्या मागे मी एकटाच कार्यरत नाही आहे, एक मोठी टीम आहे जी काम करते आहे। दिवस रात्र कॅथलॅब चालू असतो, त्यामध्ये आम्ही हे प्रोसिजर्स करत असतो। यामध्ये आमचा टेक्निशियन ग्रुप आहेत। विशाल प्लीज सिट। थँक्यू सर। हॉस्पिटल रेसिडेंट डॉक्टरांची एक टीम आहे आणि हे सगळं जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा आपण असे टप्पे गाठू शकतो। त्यामुळे हे टीमवर्क आहे आणि ह्यामध्ये इतर स्पेशालिटीच्या डॉक्टरांचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीबद्दल समाजात माहिती तशी कमी आहे। ही एक इमेज गायडेड ट्रीटमेंट पद्धती आहे ज्यामध्ये आपण कमीत कमी इजा करून किंवा कमीत कमी इन्सिजन घेऊन पेशंटची ट्रीटमेंट होते, नीडलद्वारे ट्रीटमेंट होते। कॉमन आजारांसाठी ट्रीटमेंट आहे, एक्झाम्पल वेरिकोज वेन्स आहे, पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज म्हणजे पायाचे गँग्रीन आहेत ज्यामध्ये आपण पाय वाचवू शकतो। मेंदूमध्ये स्ट्रोक होत असेल तर ते स्ट्रोकचा तो क्लॉट जर काढला तर पेशंटचा स्ट्रोक रिकवर करू शकतो। थायरॉइडचा आजार असतो, गॉयटरचा आजार असतो, एका सुईद्वारे ते गॉयटर आपण वितळून टाकू शकतो। अगदी सोनोग्राफीमध्ये बघून अगदी 15 ते 20 मिनिटाचं प्रोसिजर आहे, ते पण पेशंट जागे असताना गप्पा मारता मारता। तर अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट। आता प्रोस्टेटचा आजार असतो आपल्या घरातल्या वृद्ध लोकांना, तर त्यांच्यामध्ये हा आजार ट्रीट करायला आपण जिकडे सर्जरी करतो पेशंट। मी भरपूर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, प्रत्येक ठिकाणी माझ्याकडनं म्हणजे फक्त असं व्यवस्थित मला काही गोष्टी सांगितल्या नाही। अमोल भालेकर सरांचं मला भेटलं, तिथून मला भालेकर सरांनी म्हणजे कसं काय होतं काय नाही होत पूर्ण असं व्यवस्थित सांगितलं मला। असं असं करावं लागलं आपल्याला ऑपरेट वगैरे, आणि त्यांनी बऱ्यापैकी माझं म्हणजे आजार कमी झाला। मला अजून आहे माझं तेवढं करणार, पण ऑपरेट वगैरे एकदम म्हणजे सर्व सांगून असं म्हणजे कोणत्याच हॉस्पिटलला मला असं सांगितलं का बाबा तुझं असं होईल बाबा पूर्ण, म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे असं ऑपरेट करताना पण पूर्ण सांगितलं मला का कसं काय आपण करतोय काय नाही व्यवस्थित त्यांनी। कंसेप्शन है कि इंटरवेंशनल रेडियोलॉजी के जो प्रोसीजर्स हैं वो ट्रीटमेंट के लिए कोई विशेष बीमारी होती है क्या, वो किसी विशेष पद्धति से कुछ ट्रीटमेंट का है क्या।
तो मैं सर से रिक्वेस्ट करूंगा कि ये आम जनता को जो गैर समझ है इस पे भी प्रकाश डालें। और एक बार फिर से अभिनंदन डॉक्टर भालेकर सर का। और डॉक्टर भालेकर सर के लिए एक बात फेमस है कि भारत के अगर हमने 4 हिस्से करे तो 1/4 हिस्से में डॉक्टर भालेकर सर के पेशेंट है जिनका सर ने ट्रीटमेंट किया है और वो एक अच्छी जिंदगी जी रहे हैं। सो थैंक यू वेरी मच डॉक्टर भालेकर। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे आपलं पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सहाय्य होतं. हे आपण विविध आजारांच्या ट्रीटमेंटने दाखवून दिलेलं आहे आणि आता ह्या ट्रीटमेंट अशोका मेडिकवर येथे अवेलेबल आहेत. आपण याचा जरूर फायदा घ्यावा. काय काय याच्यात सुविधा देण्यात आल्या? इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आपण थायरॉईडचे गॉयटर असतील, युट्राईन फायब्रॉईड गर्भपिशवीच्या गाठी असतील, प्रोस्टेटचा आजार असेल ज्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी वाढल्यामुळे लघवीला त्रास होत असेल, असे आजार, व्हेरिकोज वेन्सचे आजार आहेत, गँग्रीनचे आजार आहेत, हे बरे करू शकतो. आज तागत मागच्या 5 महिन्यात आपण 500 पेशंट्सला या उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे. आजार होऊ नये म्हणून सोपा मार्ग असतो प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर गायडन्स. स्वतःला गायडन्स घेण्यासाठी अभ्यास करणे पण गरजेचं आहे. काय करावं काय नाही करावं आणि ते फॉलो करणं. तर सेल्फ डिसिप्लिन जर आलं तर आपण आजार बरेचसे टाळू शकतो. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.